आपली पुढची संकल्पना आहे इकॉनॉमिक जस्टिस अँड इकॉनॉमिक इक्वालिटी. जसं की आता आपण बघितलेलं आहे थोड्या वेळापूर्वी आपण राजकीय न्याय आणि राजकीय समानतेविषयी बोलत होतो. तशाच पद्धतीने आपल्याला आर्थिक न्याय आणि आर्थिक समानतेबद्दल इथे बोलायचं आहे. Economic justice is a part of social justice and is incorporated in the directive principles of state policy in the Indian Constitution. जो आपला आर्थिक न्याय आहे किंवा आर्थिक समानता आहे, हा कशाचा पार्ट आहे? हा आपल्या सामाजिक न्यायाचाच एक भाग आहे. ठीक आहे. इट इज द आयडिया दॅट फेअर इकॉनॉमी विल बी मोर सक्सेसफुल. समाजामध्ये जर एक फेअर इकॉनॉमी असेल, निष्पक्षपाती जर आपली अर्थव्यवस्था असेल, तर त्यामुळे काय होणार आहे? सगळ्यांचंच भलं होणार आहे किंवा सगळ्यांसाठीच ती उपयुक्त अशी गोष्ट ठरणार आहे. ठीक आहे. जेव्हा आपण आर्थिक समानता म्हणत असतो तेव्हा आपलं गोल काय असतं? The goal is to create opportunities for everyone to succeed regardless of their sex, race, age, disability, color, creed, national origin, religion, or genetic information. Okay. आर्थिक पद्धतीने प्रत्येक व्यक्तीला आपल्याला सबळ करायचं आहे. मग अशा वेळी त्या व्यक्तीचं जात कुठली आहे, तिचं वय काय आहे, ती निरोगी आहे किंवा नाही, किंवा डिसेबिलिटी तिला कुठली आहे का, तिचं लिंग कुठलं आहे, कुठे जन्माला ती आलेली आहे, तिचा धर्म कोणता आहे. ठीक आहे. ह्या कुठल्याही गोष्टींचा आपल्याला इथे फरक पाडून घ्यायचा नाही. समाजातल्या प्रत्येकच घटकाला आर्थिक दृष्ट्या आपल्याला एम्पॉवर करायचं आहे, आर्थिक दृष्ट्या मजबूत करायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने जेव्हा आपण पॉलिसीज बनवू किंवा अशा पद्धतीने जेव्हा पॉलिसीज बनवल्या जातात, ठीक आहे, तेव्हा आपण म्हणतो की तिथे आर्थिक समानतेसाठी ह्या गोष्टी बनवल्या जात आहे किंवा आर्थिक न्याय आपल्याला मिळवून देण्यासाठी ह्या गोष्टी बनवल्या जात आहे. इट इज अ सेट ऑफ मॉरल प्रिन्सिपल्स टू कन्स्ट्रक्ट इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन्स, the ultimate aim of which is to allow each person to have a sufficient material base on which to have a dignified and successful life. जिथे जिथे न्याय ही संकल्पना येणार आहे, तिथे तिथे ह्युमन डिग्निटी ही संकल्पना येणार आहे. जसं की आपण थोड्या वेळापूर्वी जॉन रॉल्स या व्यक्तीविषयी बोललेलो आहे. जॉन रॉल्स या व्यक्तीने काय केलेलं आहे? न्याय, जस्टिस ऍज फेअरनेस असं सांगितलेलं आहे, किंवा जस्टिस इज फेअरनेस असं सांगितलेलं आहे. बरोबर. तर ही जी व्यक्ती आहे ही इमॅन्युएल कांट यांच्याकडनं इन्फ्लुएन्स झालेली व्यक्ती आहे. बरोबर. आता ही जी इमॅन्युएल कांट नावाची व्यक्ती आहे, त्यांनी काय केलेलं आहे? त्यांनी इतर सगळ्या गोष्टींच्या पुढे माणसाचा जो आत्मसन्मान आहे, डिग्निटी आहे, तिला उच्च स्थान दिलेलं आहे, तिला सर्वोच्च स्थान दिलेलं आहे. त्या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की प्रत्येक व्यक्ती जो आहे तो स्वतःमध्ये परिपूर्ण असा आहे आणि इतर कोणत्याही व्यक्तीचा एक माध्यम म्हणून, स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीचा माध्यम म्हणून वापर करू शकत नाही, कारण प्रत्येक व्यक्ती स्वतःमध्येच परिपूर्ण आहे. तुम्ही जर इतरांचा फक्त एक माध्यम म्हणून, साधन म्हणून वापर करत असाल, तर तिथे तुम्ही काय करत आहात? त्या व्यक्तीला योग्य ती डिग्निटी, योग्य ती रिस्पेक्ट, त्याचा आत्मसन्मान तिथे तुम्ही घालवत आहात. आणि ज्या समाजामध्ये न्याय असतो तिथे प्रत्येक व्यक्तीला डिग्निटीने वागवल्या जातं. ओके. मग आपण हा जो आर्थिक न्याय म्हणत आहोत, इकॉनॉमिक जस्टिस म्हणत आहोत, तो काय आहे? सामाजिक जस्टिसचा आपला एक पार्ट आहे. ठीक आहे. मग अशा प्रकारे एक सेट आहे किंवा अशा पद्धतीने आपण एक प्रिन्सिपल्स बनवत आहोत, जेणेकरून ज्या काही इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन्स आहेत, ठीक आहे, किंवा ओव्हरऑल समाजामध्ये प्रत्येक जी व्यक्ती असणार आहे तिच्यापर्यंत ऍटलिस्ट इतक्या तरी गोष्टी पोहोचल्या पाहिजे, जेणेकरून, किंवा इतकी तरी संसाधनं तिच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, जेणेकरून ती व्यक्ती आत्मसन्मानाने जगू शकेल.
ओके, हा आहे आर्थिक न्याय. The essence of economic equality is how much money the least well off make compared to the most well off, and how wealth is distributed in society. What assets do people own to tide them over during difficult times and to help them invest in new opportunities? सामाजिक आर्थिक न्याय कळाला. मग आर्थिक समानता काय आहे, तर ही कशा पद्धतीने ठरवली जाते, की समाजामध्ये अतिश्रीमंत जी व्यक्ती आहे आणि अतिगरीब जी व्यक्ती आहे, ठीक आहे, त्या कशा प्रकारे कमवत आहे, ठीक आहे, किती संसाधनांवरती, किती किती पैशांमध्ये ही व्यक्ती जगत आहे. जर यांच्यावरती अडचण आली तर श्रीमंत व्यक्ती जी आहे, ठीक आहे, ती कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करणार आहे, ती किती किती त्याच्याकडे असलेल्या संसाधनांचा, संपत्तीचा, पैशांचा वापर करू शकेल, आणि सारखीच परिस्थिती जर एखाद्या गरीब व्यक्तीवरती आली तर ती कशा पद्धतीने त्या सिच्युएशनला हँडल करणार आहे. हा जो तफावत आहे, ही जी तफावत आहे, ही जी दरी तयार झालेली आहे, तिला कमी करत एका इक्वल लेवलला आणणं म्हणजे आहे इकॉनॉमिक इक्वालिटी. ओके, आय होप तुम्हाला इकॉनॉमिक जस्टिस अँड इकॉनॉमिक इक्वालिटी, आर्थिक न्याय आणि आर्थिक समानता यामधला फरक कळालेला असणार आहे. ओके.